सोनालीच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा दिवस होता. लग्नाचा गोंधळ, नातेवाईकांची गर्दी, हसणं खेळणं सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं. अखेर ती आपल्या नवऱ्याच्या घरी आली होती. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. रात्रीचा वेळ झाला होता. सगळे थकले होते, पण सोनालीच्या मनात मात्र खूप विचार चालू होते. पहिली रात्र कशी असेल, नवरा कसा बोलेल, अशा अनेक प्रश्नांनी तिचं मन भरलं होतं. ती हळूच खोलीत शिरली. खोली सुंदर सजवलेली होती. फुलांनी, दिव्यांनी आणि हलक्या सुगंधाने भरलेली. तिचा नवरा आदित्य आधीच खोलीत बसला होता. सोनाली थोडी घाबरताच तिच्यासमोर बसली. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. अचानक आदित्यने गंभीर आवाजात विचारलं, "सोनाली, मी तुला एक गोष्ट सांगू का?" सोनाली थोडी दचकली, पण हसत म्हणाली, "हो, नक्की सांग." आदित्यने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, "आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे, पण मला तुझ्याकडून एक वेगळी मागणी करायची आहे." सोनालीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. काय मागणी असेल, ती मनात विचार करू लागली. आदित्य पुढे म्हणाला, "आज रात्री मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे." "वचन?" सोनाली आश्चर्याने विचारले. "हो, मला वचन दे की तू माझ्या आईची नेहमी काळजी घेशील. तिला कधी एकटी पडू देणार नाही." सोनाली काही क्षण काहीच बोलली नाही. तिला वाटलं होतं की तो काहीतरी वेगळं बोलेल, पण ही मागणी ऐकून ती थोडी गोंधळली. आदित्य पुन्हा म्हणाला, "मी लहान असताना माझे वडील गेले. आईने खूप कष्ट करून मला वाढवलं. आज मी आहे ते फक्त तिच्यामुळे. पण आता ती खूप एकटी पडते. मला भीती वाटते की मी तिला पुरेसा वेळ देऊ शकत नाही." तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. "म्हणून मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती म्हणजे तू तिची मुलगी म्हणशील का?" सोनालीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती हळूच म्हणाली, "आदित्य, ही काही विचित्र मागणी नाही. ही तर खूप सुंदर भावना आहे." ती पुढे म्हणाली, "मी तुला वचन देते की मी तुझ्या आईला कधीच एकटी पडू देणार नाही. मी तिची सून नाही तर मुलगी म्हणून राहीन." आदित्यला चेहऱ्यावर हसू आलं. त्याने सोनालीचा हात हातात धरला आणि म्हणाला, "धन्यवाद. आज मला वाटलं की मी खूप भाग्यवान आहे." त्या रात्री त्यांनी एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. स्वप्नाबद्दल, भविष्यातल्या योजना आणि कुटुंबातील. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली उठली आणि थेट स्वयंपाकघरात गेली. तिची सासू तिथे बसलेली होती. सोनाली हसत विचारलं, "आई, मला काही मदत करू नका." "आई" हा शब्द ऐकून तिच्या सासूच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "बाळा, तू मला आई म्हणलीस. मला वाटलं आज माझं आयुष्य खूप पूर्ण झालं." त्या क्षणी सोनालीला कळलं की खरं नातं हे रक्ताचं नसतं, ते भावनेचं असतं. आणि त्या दिवसापासून त्या घरात फक्त सून सासूचं नातं नव्हतं, तर आई मुलाचं नातं तयार झालं होतं. खरं प्रेम फक्त नवरा बायकोमध्ये नसतं, तर कुटुंबाला स्वीकारण्यात असतं. जेव्हा आपण नात्यांना मनापासून जपतो, तेव्हा आयुष्य खरंच सुंदर बनतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला? चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.